Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 1.4 Journey to the West. पश्चिमेकडील जे देश आहे त्या देशांमधील वेगवेगळा प्रवास आणि त्या प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव हे आपण या लेसनच्या माध्यमातून शिकत आहोत. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये आपण युआन चॉंग हे जे आहेत यांना कशा प्रकारे वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळे साधू हे त्यांना कशा प्रकारे मदत करत आहे हे या ठिकाणी आपण लर्न केलेलं होतं. नाऊ दीज 3 कॅरेक्टर आर नो सेंट. या ठिकाणी 3 कॅरेक्टर आहेत परंतु ते कशा आहेत, साधू नाहीत. मग ते कोणकोणते कॅरेक्टर आहेत तर सन युकॉंग और द मंकी किंग, झू बाजी और पिग्जी अँड शा उचिंग अँड सँड प्रिस्ट. हे तिघही कॅरेक्टर हे साधू नाहीत. इन फॅक्ट वस्तुस्थिती अशी आहे, दो दे ऑल हॅव सुपर नॅचरल पॉवर्स. हे तिघही जे व्यक्ती आहेत सन विकॉंग और द मंकी किंग, झू बाजी और पिग्जी अँड शा उचिंग अँड सँड प्रिस्ट, हे तिघही कॅरेक्टर कशा आहेत, सुपर नॅचरल पॉवर म्हणजे अगदी नैसर्गिक अशी शक्ती आपल्याला या तिघही कॅरेक्टरमधून पाहायला मिळतात. दे आर नोन ट्रबल मेकर्स आणि ह्या कोणालाही त्रास देत नाही. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. आणि ह्या ज्याही शक्ती आहेत तर ह्या या धर्तीवर स्वर्गामधून या खाली अवतरलेल्या असतात. हाऊ एव्हर द काइंड डेटी गॅनियन हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम. आणि ह्या ज्या शक्ती आहेत ह्या जे देवता आहे गॅनियन यांनी एक प्रकारे या धर्तीवर पाठवलेल्या असतात. मोर चान्स. या शक्तींना जी देवता आहे ही देवता धर्तीवर पाठवते आणि वेगवेगळ्या माध्यमातून ही त्या युआन चॉंग याला मदत करत असते. या सुपर नॅचरल पॉवर आहेत ह्या आपल्याला साधू म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत नाही, तर या सुपर नॅचरल पॉवर आहेत. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया. जर तुम्ही ह्या ज्या शक्ती आहे या शक्ती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून इंडियामध्ये जे लोक प्रवास करतात, जे वेगवेगळे तीर्थयात्रेला जातात त्यांना या शक्ती त्या ठिकाणी मदत करत असतात. इफ यू यूज युअर पॉवर फॉर दिस गुड वर्क. या शक्ती जेव्हाही व्यक्तीला मदत करतात त्यावेळेस ते एक प्रकारे चांगलं कार्य हे त्या व्यक्तींकडून घडवून आणतात. देन यू मे रिटर्न टू हेवन. आणि ते कार्य करून त्या पुन्हा आपल्या हेवन म्हणजे स्वर्गामध्ये रिटर्न जातात. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर हॅव ॲग्रीड टू बी युआन चॉंग डिसिप्लिन्स. आणि ह्या ज्या 3 शक्ती होत्या या तिघही शक्तींना युआन चॉंग याची जी शिस्त होती ती खूप आवडायची. अँड टू हेल्प युआन चॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि त्याचं वागणं, त्याचे बिहेवियर, त्याचं वर्तणूक हे खूप छान होतं. तो चांगल्या गोष्टीसाठी प्रवास करत होता. या प्रवासामधून तो वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी ह्या अनुभव घेत होत्या आणि म्हणून या शक्ती त्याला त्या ठिकाणी मदत करत होत्या. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग एक्साइटिंग अँड समटाईम ह्युमरस ॲडव्हेंचरस ऑन द वे टू द होली लँड इंडिया. आणि त्याचप्रमाणे या इंडियामध्ये बराच असे पवित्र ठिकाणं आहेत की या ठिकाणांमध्ये जेव्हाही आपल्याला या पवित्र ठिकाणी जायचं असतं त्यावेळेस तिथला प्रवास हा कसा असतो, थरारक, साहसी. थ्रिलिंग मीन्स थरारक, एक्साइटिंग उत्साही, ह्युमरस विनोदी आणि ॲडव्हेंचरस साहसी असा हा प्रवास असतो की या प्रवासामध्ये आपल्याला अशा गोष्टी या पाहायला मिळतात आणि असे अनुभवही आपल्याला या इंडियाचे जे होली लँड आहे, जे पवित्र असे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी प्रवास करताना असे वेगवेगळे अनुभव हे आपल्याला त्या ठिकाणी येत असतात. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसिप्लिन इज सन युकॉंग. सन युकॉंग या ठिकाणी द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसिप्लिन इज सन युकॉंग. सन युकॉंगचे या ठिकाणी 3 अशा डिसिप्लिन होत्या, शिस्त होती, 3 नियम होते. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि सन युकॉंग हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असामान्य अशी ती शक्ती होती. ही वॉज बॉर्न वेन विंड्स ब्लू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. आणि ह्या सन युकॉंग ही जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी शक्ती आहे तर ही शक्तीचं ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस त्याचा जन्म हा फ्लावर फ्रूट माउंटेन या ठिकाणी झालेला होता.
ही इज एबल टू ट्रान्सफर हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते त्या ठिकाणी हे आलेले होते. नॉट ओनली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज हेअर स्ट्रँड into any living or non-living things of his choice. Not only that, but he can also transfer. त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे बदल हे त्या ठिकाणी केलेले होते. ईच ऑफ हिज हेअर स्ट्रँड, त्यांचे जे केस होते ते केसांची बट ही त्या ठिकाणी झालेली होती. इंटू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग, सजीव आणि निर्जीव अशा या माध्यमातून थिंग ऑफ हिज चॉईस, त्यांनी ज्यावेळेस तिथं जी काही साधना केली होती त्या साधनेच्या काळामध्ये त्यांनी सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींमधून त्यांना त्या ठिकाणी जेही काही मिळत होतं तर ते त्या ठिकाणी ते ॲक्सेप्ट करत होते आणि त्यांचं जे काही योग्य असं वर्क आहे हे त्या ठिकाणी ते करत होते. ॲज यू विश गोल्ड बँडेड कजेल, या ठिकाणी एक गोल्ड बँडेड कजेल म्हणजे एक लाकडी दांडा असतो. तर कजेल म्हणजे लाकडी दांडा. या ठिकाणी ॲज यू विश गोल्ड बँडेड कजेल हा जो लाकडी दांडा आहे तर ह्या लाकडी दांड्याला स्पर्श केला तर त्या ठिकाणी आपली इच्छाही पूर्ण होते. इज ऑल्सो मॅजिकल, हे एक जादुई अशी ही लाकडी दांडी आहे. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय. आणि या ठिकाणी हा जो पिलर आहे, हा लाकडी जो दांडा आहे तर हा त्या ठिकाणी एक पिलर या स्वरूपामध्ये तो उभा आहे. बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टायनी ॲट अ निडल. आणि त्याचप्रमाणे त्याचं जे टोक आहे हे या ठिकाणी अगदी जमिनीमध्ये खूप खोलवर आहे की ज्याने तो दांडा त्या ठिकाणी घट्ट रोवलेला आहे. देन द मंकी किंग जस्ट टक्स इज अवे बिहाइंड इज इयर. देन द मंकी किंग जस्ट टक म्हणजे या ठिकाणी खोपणे. द मंकी किंग जस्ट टक इट अवे बिहाइंड हिज इयर. आणि त्या ठिकाणी त्याने त्याच्या पाठीमागे कानाने एक असा आवाज ऐकला होता की त्याच्याने तो जो पिलर होता तो त्या ठिकाणी घट्ट असा रोवलेला होता. सन विकॉंग कॅन ट्रॅव्हल 1000 ऑफ किलोमीटर इन जस्ट वन समर सॉल्ट. या ठिकाणी सन विकॉंग याने जो प्रवास केलेला होता हा जवळजवळ 1000 ऑफ किलोमीटर, हजारो मीटर एवढा प्रवास त्या सन विकॉंग याने केलेला होता. आणि हा प्रवास करत असताना काही या प्रवासामध्ये त्याने समर सॉल्ट म्हणजे कोलांटी उडी खात हा प्रवास या ठिकाणी केलेला होता. ही कॅन वॉक थ्रू, तो ज्यावेळेस प्रवास करत होता त्यावेळेस फायर, काही प्रवासामध्ये त्याला अग्नीसारख्या जे काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्या पाहायला मिळाल्या. ट्रॅव्हल अंडर वॉटर, त्याचप्रमाणे पाण्यातूनही त्याला प्रवास करावा लागला. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. आणि त्याचप्रमाणे डोंगरावरून वाहणारे जे वारे हे त्या वाऱ्यांचा अनुभव घेऊन हा प्रवास त्या ठिकाणी त्या सन विकॉंग याला करावा लागला. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. सन विकॉंग याची जी बॉडी होती, याचं जे शरीर होतं हे एखाद्या डायमंड म्हणजे हिऱ्यासारखं कडक आणि सुंदर होतं. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर देम. आणि म्हणून त्याला कोणत्याही प्रकारच्या जखमा ह्या त्या ठिकाणी होत नव्हत्या. हिज गोल्डन केज फायरी आईज हॅव एक्सरे व्हिजन. आणि त्याचे जी डोळे होते ही अगदी सोनेरी अशी तेजोमय होती. आणि त्या सोनेरी डोळ्यांमधून तो जेही दृश्य पाहायचं ते अगदी सुंदर असे दृश्य तो त्या डोळ्यांमधून पाहत होता, अनुभव घेत होता. नो वन कॅन डिसीव्ह हिम. त्याने कधीही कुणालाही फसवलं नाही. सन विकॉंग इज अ ब्रेव अँड इंटेलिजन्स. सन विकॉंग हा एक शूर आणि बुद्धिमान असा व्यक्ती होता. बट ही इज ऑल्सो ट्रिकस्टार. परंतु त्याचप्रमाणे त्याला हात चालाकी हे सुद्धा स्किल त्याच्यामध्ये होतं. ही लव्स टू हॅव फन. तो नेहमी गमती जमती करत असे. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर हेल्प हिम टू जस्ट दॅट. त्याचप्रमाणे सम ऑफ हिज सुपर पॉवर, त्याच्याकडे ज्या काही सुपर पॉवर होत्या, ज्या हात चालाकी करायच्या ज्या पॉवर होत्या, हेल्प हिम टू जस्ट दॅट, त्याची मदत घेऊन तो इतरांना मदत करत असे. ही ॲज अ वेज म्हणजे फुलपात्र, विच कॅन सक ओढणे इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्याकडे जी हात चालाकी होती, ही जी सुपर पॉवर होती, या पॉवरच्या माध्यमातून तो दुसऱ्याच्या हातातलं वस्तू हे आपल्याकडे ओढून घेत असे. हे एक मॅजिकल पॉवर ही त्याच्याकडे होती आणि त्यालाच तो
म्हणून त्या ठिकाणी त्याला ट्रिक स्टार म्हणजे हात चालाकी करणारा असंही त्या ठिकाणी म्हणत होते. ही कॅन सिम्पली पॉईंट ॲट लॉक अँड ओपन इट. त्याचप्रमाणे कोणताही लॉक तो अगदी इझिली ओपन करू शकत होता. ही इज अ व्हेरी क्विक अँड ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. त्याचप्रमाणे तो एका क्षणामध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असे. यू कॅन इमॅजिन. तुम्ही या ठिकाणी इमॅजिन करू शकता, कल्पना करू शकता हाऊ ही मस्ट हॅव टीज हिज एनिमी युजिंग दीज ट्रिक. ह्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो त्याचे जे शत्रू होते त्या शत्रूंना तो त्रास देत असे. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, जर तुम्हाला सन विकॉंग आणि त्याचे जे सहकारी यांच्या काही साहसी अशा कथांबद्दल जर अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकातून ही माहिती या ठिकाणी मिळवू शकतात. यू विल फाइंड द स्टोरी. तुम्ही त्यांच्या स्टोरीसुद्धा या ठिकाणी शोधू शकता इन इंग्लिश ट्रान्सलेशन, की ज्या इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये आहे ऑफ जर्नी टू द वेस्ट. जर्नी टू द वेस्ट हे जे बुक आहे हे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे आणि या इंग्लिश ट्रान्सलेशन हे जर्नी टू द वेस्ट ह्या बुकमध्ये आहे आणि ह्या बुकच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या स्टोरीज ह्या आपल्याला वाचायला मिळतात. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. जर्नी टू द वेस्ट ह्या बुकमधल्या ज्या वेगवेगळ्या स्टोरीज आहे त्या स्टोरीजवर काही फिल्म्स हे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. व्हॉट वूड यू लाईक बेटर. तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट आवडेल. टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युएन चॉंग ट्रॅव्हल्स. तुम्हाला युएन चॉंग याचा जो ऐतिहासिक असा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल वाचन करायला आवडेल का. ऑर टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन विकॉंग. त्याचप्रमाणे सन विकॉंग याच्या ज्या फॅन्टॅस्टिक म्हणजे अगदी फणीदार गमतीदार अशा ज्या स्टोरीज आहे त्या वाचायला आवडतील का. मे बी यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर हॅपी रीडिंग. आणि अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज आहे या तुम्हाला जर्नी टू द वेस्ट हा जो पश्चिमेकडील प्रवास हे जी पुस्तक आहे या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला या सन युकॉंग याच्या वेगवेगळ्या स्टोरीज ह्या या ठिकाणी तुम्हाला रीड करायला मिळतील, पाहायला मिळतील आणि ह्या सर्व स्टोरी तुम्ही या ठिकाणी आनंदाने रीड कराव्यात. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे सन विकॉंग याचा जर्नी टू द वेस्ट या पुस्तकात त्याने केलेला प्रवास आणि त्या प्रवासातलं वर्णन हे या लेसनच्या माध्यमातून या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, हे प्रवास वर्णन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.